नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे। धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा असं महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। तसेच भगवानगडासोबत छेडछाड करू नका असंही ते यावेळी म्हणाले आहेत। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आलाय। या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे। या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय। राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे। नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत। असे असतानाच आता शिवसेना पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं विधान केलंय। मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे असं त्या म्हणाले आहेत। घरात 3 वेळा चोरट्यांनी चोरी केल्यानंतर जालना शहरातील एक वकील त्रस्त झाले। वकिलांनी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली, पण पोलिसांचा तपास सुरू असताना चोरटे काही हाती लागले नाही। शेवटी वकिलांनी स्वतःच्या घराच्या भिंतीवर चोरट्यांसाठी पत्र लिहून बॅनर लावलं। त्यानंतर चोरीचं सत्र कायमचं बंद झाल्यानंतर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत। नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्याने 30हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यापैकी 31 विद्यार्थ्यांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत। दरम्यान पुणे शहरातील 58 रुग्णालयांपैकी 12 धर्मादाय रुग्णालयांनी वर्षभरात एकही खाटा रिकाम्या ठेवल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे त्या 12 रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यात संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या ठिकाणी दरगाह ट्रस्ट स्थापन केल्याने वेगळाच वाद सुरू झालाय। तर दरगाह ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलं असून हरिभक्तपरायण बंडा तात्या कराडकर महाराजांनी आंदोलनस्थळी जाऊन येथील मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं म्हटलंय। पुण्यातील भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी यावेळी जवळच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये आतापर्यंत 6,495 कोटी 5 लाख रुपयांचा लाभ देण्यात आलाय। या सवलतींचा आतापर्यंत 181 कोटी 62 लाख प्रवाशांनी लाभ घेतला असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे। चामोर्शी तालुक्यातील घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सुभाषग्राम घोट महामार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली, यात 3 ठार झाले। 17 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली। मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे। कोणीही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केला। सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि मनीषा पाटील यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। गुरुवारी 17 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे किरण गुजर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय। गुजर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं विविध राजकीय अफवांना पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे। वाहतूक कोंडी, खराब रस्ते, सिग्नल यंत्रणा बंद, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, अस्ताव्यस्त पार्किंग अशा तक्रारी नागरिकांना आता थेट वाहतूक पोलिसांना करता येणार आहेत। त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रॅफिक बडी हा उपक्रम हाती घेतलाय।
8788649885 या क्रमांकावरून नागरिकांना वाहतुकीशी संबंधित तक्रारी करता येणार आहेत. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट गावात 2 गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून 2 गट भिडले. या मारहाणीत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये भाजपा युवा तालुका अध्यक्ष नंदू लवंगे यांचा समावेश आहे. जखमींवर बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. या प्रकरणात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला. केंद्र सरकार उत्तर दाखल करेपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तर मुसलमान व्यक्ती व्यतिरिक्त इतरांची केंद्र वा राज्य वक्फ बोर्डात नियुक्ती न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली दारू घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर आता आम आदमी पार्टीचे नेते दुर्गेश पाठक यांच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केली. त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या तयारीत असलेल्या आम आदमी पार्टीला यामुळे मोठा धक्का बसलाय. परकीय चलन हेराफेरी प्रकरणात त्यांच्या घरावर सीबीआयनं छापेमारी केल्याचा दावा पक्षातील नेत्यांनी केलाय. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील बहसुमा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. विशेष म्हणजे पतीचा खून केल्यानंतर त्याच्या पलंगावर मारेकऱ्यांनी साप आणून सोडला. त्यामुळे सापाच्या चाव्यानं पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीनं केला. मात्र शवविच्छेदन अहवालात या तरुणाचा गळा आवळून खून केल्याचं उघड झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. राष्ट्रपतींना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलीकडील निर्णयावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते यावर म्हणाले की भारतात काही अशी लोकशाही नाही की जिथे न्यायाधीश कायदे करतील, कार्यकारी कार्य करतील आणि सुपर पार्लमेंट म्हणून काम करतील. कथित गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयानं सलग 3ऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांना पाचारण केलंय. रॉबर्ट वाड्रा आज सकाळी पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आज त्यांच्यासोबत त्यांच्या खासदार पत्नी प्रियंका गांधी वाड्रा या देखील ईडी कार्यालयात आल्या. राजकीय सुडातून ही कारवाई करण्यात येत असल्याचा त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलाय. सायबर गुन्हेगारांनी राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषदेचे सदस्य मोहम्मद शोएब यांना डिजिटल अरेस्टमध्ये अडकवलंय. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्यानं भासवून मनी लॉन्ड्रिंगच्या बहाण्याने शोएब यांना 12 तासांसाठी डिजिटल अरेस्ट करण्यात आले. शोएब यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी ताबडतोब सायबर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली. गुजरातमध्ये गेल्या वर्षी 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केली होती. पीडित मुलीने आपला बालविवाह केल्याच्या धक्क्यातून जीवन संपवले होते. मुलीच्या आत्महत्येमागील खरे कारण समोर येताच पोलिसांनी पीडित मुलीचे आई वडील आणि सासरच्या लोकांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केलाय. 2015च्या ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेला मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको संशयित ड्रग्ज वापराशी संबंधित पोलिसांच्या छाप्यादरम्यान उत्तर एर्नाकुलम मधील एका हॉटेलमधून पळून जातानाची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. अभिनेता शाईन सध्या फरार आहे. आफ्रिकेतील देश कांगो देशात मंगळवारी एक भयंकर दुर्घटना घडली आहे. आग लागल्यामुळे एक बोट उलटली असून ज्यामध्ये तब्बल 50 लोकांचा बुडून मृत्यू झालाय. या दुर्घटनेत 250 प्रवासी हे बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. दुबईमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने 2 भारतीय कामगारांची हत्या केली. ही धक्कादायक घटना 11 एप्रिल रोजी घडली. दुबईतील मॉडर्न बेकरी LLC मध्ये काम करत असताना एका पाकिस्तानी नागरिकाने अष्टापू प्रेमसागर आणि श्रीनिवास यांच्यावर हल्ला केला. त्याने पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तेलंगणातील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. गेल्या 2 आठवड्यापासून विद्यार्थी यासाठी आंदोलन करत आहेत. आज 17 एप्रिल रोजी आयोगाने परिपत्रक काढत ही घोषणा केली. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऐनवेळी वेळापत्रकात बदल केल्यानं कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. विधीसह अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा 6 मे पासून सुरू होणार होती. यात विधी अभ्यासक्रमाचे पेपर 22 एप्रिल पासून सुरू होतील असे वेळापत्रक ऐनवेळी आले आणि विद्यार्थी गोंधळून गेले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शरद पवार यांनी आवाहन केलंय. सरकारने जाहीर केलेल्या 480 पदांमध्ये वाढ करावी. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा अशा मागण्या पवार यांनी केल्या असून त्या संदर्भात पवार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. चित्रपट सृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाकडून ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा गुरुवारी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार यंदा अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना घोषित करण्यात आलाय. तर हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकलेला नाही. आता बीसीसीआयनं मोठी कारवाई केली आहे. बीसीसीआयनं फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायरला काढून टाकले आणि त्याच्यासोबत क्षेत्ररक्षण परीक्षक टी दिलीपलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.